बजारे विठ्ठल नाही तरी गेला जन्म आया करिता बरोबरी दुरावसी भावाची पुरी भावाची काही न लेक भावाची कारण काही न लगे का भावाची कारण तुका मन्यान विठोबाची करिता बरोबरी दुरावसी करी भावाची पुरी भावाची पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दया तुमचा अनुग्रहला झालो पावन झालो चराचरी ओम नमो जे आरंभा सकाळादी प्रारंभ आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीत असे नमन माझे हुस वाहिनी वा गुरुदेविलासिनी कीर्तन शोभादिनोपणी भावार्थकाने जय माझे नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूपा तू स्वामी स्फूर्ती देवी कीर्तन सेवा करावया जिने श्रोते या सुखवाटे नमन माझे संत सज्जना आणि योगी मुनिजना सकळ श्रोते साधुजन नमन माझे साष्टांगी जयांची केली या स्मरण होई सकळ विधीचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण सद्गुरू नमस्कार आता मस्तक हे पायावरी Hasta
विठ्ठला सुबटा सांगत होतो मासी बाजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया कैता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवशी प्रसूत प्राप्त स्थळी कीर्तनारूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगतवंदनी जगतमान्य महान वैष्णवभूषण श्रीमान श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यातील उपदेशपर प्रकरणातील 3 चरणाचा जवळजवळ सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. जरी परिचय नसेल तर कानावरून तर गेलेला आहे. महाराज जगद्गुरु तुकोबराय सकल जीवांना उपदेश करतात. मनुष्य जन्माला जेवढे आले तेवढ्यांना सांगतात बाबा ऐका, काय करा, विठ्ठलाला भजा. का भजायचं तुकोबराय? जो जन्म मिळाला ना तो फक्त त्याची ओळख करण्यासाठी. जर नाही बसलं तर मिळालेला जन्म वाया जाणार. जन्मामध्ये आपण जे भरायला लागलोय त्या भरण्याच्या नादामध्ये खऱ्या भगवंताबरोबर आपली अंतर पडायला म्हणजे आपण दूर चाललो त्याच्यापासून. आपण या भव नदीच्या पुरामध्ये वाहत चाललो. आणि मग ठीक आहे तुकोबराय आम्ही बसतो, पण नेमकं तुमचा घेतो तरी काय देव? त्यांनी सांगितलं काहीच लागत नाही देवाला, फक्त शुद्ध सात्विक भाव घेतो. हे कशावरून सांगतात? ज्याची भक्ती केली ना त्याची शपथ घेऊन सांगतो असे तुकोबराय सहज आपल्याला अभंगातून सांगतात. गेली 46 वर्ष झालं आपण हरिनाम सप्ताह करतोय. म्हणजे किती वर्ष? 46. माझं वय 42 आहे. मी वय नाही सांगायला आलो, म्हणजे मी जन्माच्या अगोदरपासून सप्ताह चालू आहे. म्हणजे तुम्ही किती जणांना वाटायला लावला असेल तरी पांडुरंगाला. बरोबर आहे. मला सुद्धा तसंच वाटत होतं. नाही महाराज गेली 46 वर्ष झालं हा नाम यज्ञ आपण करतोय. आणि त्यात आज विशेषतः 4थ्या दिवसाची सेवा मामा असतील, तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी असतील, अतिशय प्रेमानं परत एकदा सेवा मला भेटली. त्याबद्दल मी पहिल्यांदा सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. महाराज वास्तविक पाहता जीवनामध्ये कोणीतरी एक मार्गदर्शक असावा लागतो. आणि मार्गदर्शक जर चांगला असेल तर 100% सप्ताह टिकला जातो बरं का. आणि त्याच्या पाठीमागे तुम्ही टिकवायचं काम पण केलं. हरिभक्त परायण गुरुवर्य दादासाहेब मोपरे महाराज यांच्या कृपाशीर्वादानं तुमच्या गावामस्थांच्या सर्वांच्या सहकार्यानं त्यात अन्नदान करणारे असतील, हरिपाठाची सेवा करणारे असतील, काकड्याची सेवा करणारे असतील, पारायणाची सेवा करणारे असतील, तमाम तुम्ही श्रोते मायबाप मंडळी. कारण सप्ताह काही एकट्याचा नसतो, सकळ जीवांचा इथं मेळ घातलेला असतो. आणि प्रत्येकाची सेवा काही ना काही ना असते. तसंच मी पण महाराज नाही, कीर्तनकार नाही, संत तर अजिबात नाही. कारण त्यांची छबी सुद्धा आपल्याला घेता येत नाही. मी कोण आहे? सेवेला गी सेवक ते सुद्धा सेवक आहे. कोण? हनुमंतराय. आणि तुकोबरायांनी त्या युगामध्ये 16व्या शतकामध्ये जेव्हा तुकोबराय अवतराला आले त्यावेळेस पहिल्यांदा भक्ती कोणाला विचारली असेल तर त्या हनुमंताला. का बरं विचारली? त्यांना काही दुसरे कोण भेटले नव्हते का? त्यावेळेस सद्गुरूची प्राप्तीच नव्हती. सगळ्यात श्रेष्ठ भक्ती केलेलं जर कोणी सांगत असेल पुराण तर हनुमंतराय इतकी भक्ती आम्हाला जमलीच नाही. जमण्याचा प्रयत्न आपण करतो, पण तरी सुद्धा बघा तुम्ही असा एक माणूस नाही की जो हनुमंताकडे आलाच नाही. कधी येतो? पारण्याला. बरोबर. आता त्याच्या नशिबात पारणार आहे त्याला काय करायचं? त्याला तर सांगा की कमीत कमी मंगळवारी येत जा म्हणून. बरोबर आहे का तुमच्या आमच्या नशिबात? आणि पुन्हा पारणा जरी नसला कुणाच्या नशिबात तर शेवटला मंत्र एकदा येतो, तो म्हणजे 20व्याच्या टाइमला. सांगा म्हणून तुम्ही आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलोय माय बापू. बघा तुम्ही मनुष्य असून सुद्धा अजून आपल्याला आपल्या देहाची किंमत कळली नाही. कळली असती